बरेचदा असं होतं की बिझनेसमध्ये कन्सल्टंट नेमणे हा काही लोकांना अनावश्यक असा खर्च वाटतो. पण जर तुम्हाला तुमच्या बिझनेसला एक जसं तुम्ही काही गोष्टी घडू नयेत म्हणून सीसीटीव्ही कॅमेरा लावतात, तसंच तुमच्याकडचा कन्सल्टंट हा तुमच्या बिझनेसचा एक सीसीटीव्ही कॅमेरासारखा एक थर्ड आय असतो. बिझनेस मधल्या रोजच्या रुटीनच्या कामांमुळे तुमच्या गोष्टी काही ज्या तुम्हाला सुचत नाही ती सुचवण्याकरता तुम्हाला कन्सल्टंटची मदत होत असते. उदाहरणार्थ माझ्या एक क्लायंटकडे आम्हाला त्यांच्याकडचं गाव लहान आहे आणि त्यांच्याकडे येणारा कस्टमर जो आहे तो सुद्धा लो कॅटेगरीचाच होता. पण अशाही लोकांमध्ये मार्केटिंग करून कसा सेल वाढवायचा ह्याच्याकरता मी पूर्ण त्यांच्या बिझनेसची, त्या गावातली आणि येणाऱ्या कस्टमरची स्टडी केली. त्या स्टडी केल्यानंतर मी त्यांना काही मार्केटिंगच्या तिथेच चालतील अशा प्रकारच्या काही गोष्टी सांगितल्या. तसंच त्याच्याच बरोबर स्टाफसाठीला सुद्धा त्याच दिवशी ट्रेनिंग दिलं आणि त्या गोष्टी मी नुसत्या सांगितल्या पण त्यांनी सुद्धा इम्प्लिमेंट केलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना त्याचा परिणाम असा जाणवलेला आहे की मागच्या वर्षीच्या सीझन पेक्षा या वर्षीच्या सीझन मध्ये त्यांनी स्वतःच्या बिझनेसमध्ये सेलमध्ये त्यांनी 25 ते 30% ग्रोथ त्यांना दिसलेली आहे. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे तुमच्या स्टाफला ट्रेनिंग देऊ शकता. तुमच्या गावामध्ये तुमच्या बिझनेसचं मार्केटिंग कसं करायचं आहे याच्यासाठी तुम्ही एखाद्या कन्सल्टंटची मदत घेऊ शकता. निश्चितपणे त्याचा तुम्हाला बिझनेसमध्ये फायदाच होणार आहे, कारण ती एक इन्व्हेस्टमेंट आहे.